नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर हा जर ब्लॉग आहे तर तो आत्ताचा नाही आहे ॲक्च्युली. तर आम्ही धुलीवंदनच्या वेळेला मावशीकडे गेलो होतो. तर तेव्हा व्हिडिओ केलं होतं. मस्तपैकी नॉनव्हेजचा बेत बनवलं होतं मावशीने. आणि वेगवेगळ्या अशा नवीन नवीन छान छान टेस्टी रेसिपीज बघायला, शिकायला आणि खायला मिळाल्या. तर खूप तर जास्त काम नसतं. फक्त रेसिपीज कशा असतात, काय काय असतात तेच आणि व्हिडिओ इतकंच तर काम असतं. आणि साक्षीने पण नवीन एक मेनू बनवला होता, चिकन क्रिस्पी. अतिशय टेस्टी झाला होता. त्याची पण रेसिपी मी बघितली. तर अशाच नवीन नवीन वेगवेगळ्या. त्यानंतर चिकन पुलाव बनवला होता मावशीने आणि खिमा पण. तर खिमाही तयार खिमा नव्हता आणलेला, घरी चिकन बोनलेस चिकन आणलं होतं आणि त्याच्यापासूनच तिने घरच्या घरी खिमा बनवला. अजून एक नवीन रेसिपीज वेगळी काहीतरी बघायला भेटली. आणि माझ्याकडे तर फारसं काम नव्हतं. थोडंफार काहीतरी चिरायचं असेल किंवा वाटणाचं असेल आणि टोमॅटो वगैरे चिरलं. त्यानंतर हे जे आहे तर साक्षीने चिकन क्रिस्पीसाठीचं चिकन आहे तर ते मॅरिनेट करून ठेवलं होतं. म्हणजे त्याच्यामध्ये लिंबू आणि बाकीचे जे काही कोरडे मसाले त्याच्यासाठी लागतात तर ते सर्व टाकून त्यानंतर दही टाकून असं छान मॅरिनेट केलं. आणि फॉईल पेपर जो आहे तर त्याने रॅप करून ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर खूप छान लागतं हे. ॲक्च्युली हे मी फर्स्ट टाईमच खाल्लं आणि कसं बनवतात तेही फर्स्ट टाईमच पाहिलं होतं. तर खूप छान टेस्टी अशी रेसिपी साक्षीने बनवली होती. आणि मीराची आमच्या सर्वांच्या मध्ये लुडबुड लुडबुड चालू होती, कारण मीराच्या पण आवडीचा विषय आहे चिकन म्हटलं की. त्यामुळे ते कधी बनवून होणार, कधी बनवून होणार हे तिचं सारखं सारखंच चाललं होतं. आणि भरपूर अशा गप्पा पण झाल्या आमच्या. आणि गप्पा होत होतच काम जे आहे तर ते आम्ही सर्व आवरलं होतं. आणि गप्पा म्हटलं की काम व्हायला जो 1 तासाचं काम आहे तर त्याला 1.5 तास तर नक्कीच लागतो. पण कधीतरीच आपण एकमेकांकडे असं जातो. आणि आज काही असं आमचं प्लॅनिंग वगैरे नव्हतं की भेटायचं यायचं. सहज असा फोन झाला आणि यायचं ठरलं. त्याच्यानंतर हे बनवायचंही अचानकच ठरलं आमचं. आणि मी आणि मीरा तर आधीच आलो, कारण मीरा तर दिवसभर रंगपंचमी खेळण्यामध्येच बिझी होती धुलीवंदनला. आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळचं दोघी पण आलो आणि यांना पण इथेच बोलवलं होतं अहोंना जेवणासाठीच. तर खूप छान टेस्टी असा बेत झाला होता. आणि मग नॉनव्हेज म्हटलं की कांदा जो आहे तर तो भरपूर असा लागतो, प्रत्येकच वेगवेगळे पदार्थ म्हटलं की. आणि साक्षीने चिकन क्रिस्पीची तयारी केली, तोवरच मावशीने पुलावची तयारी केली होती. आणि मी मात्र थोडंफार मध्ये मध्ये काही ना काहीतरी करत होते. संपूर्ण तर काही गोष्टी कराव्या लागत नाहीत. आपण असं आईकडे जाऊ किंवा मावशीकडे जाऊ, आपल्याला खूप जास्त काम करावंच लागत नाही. अगदी रिलॅक्स. आणि आईचं जर भेटत असेल तर ते तिथे गेल्यावरच भेटतं. तर राईस बनवण्यासाठी पहिल्यांदा तर चिकन जे आहे तर ते सूप बनवायला ठेवून दिलं. आणि इकडे खिमा बनवायचा होता. तर चिकन बोनलेस जे चिकन आहे तर ते मिक्सरमध्येच वाटलं. अगदी छान असा खिमा तयार झाला होता. आणि मातीच्या भांड्यामध्ये बनवली होती रेसिपी ही. तर खूप टेस्टी अशी रेसिपी झाली होती ही. अगदी डिटेल असे व्हिडिओ रेसिपीचं नाही केलं, कारण डिटेलमध्ये व्हिडिओ केलं की तर ते शेअर करेल. तर अतिशय टेस्टी झाल्या होत्या आणि अगदी साध्या सिंपल पद्धतीनेच बनवलेल्या होत्या. तर हा जो आहे हा पुलाव आहे. तर पुलाव बनवतानाही कोणताही बिर्याणी मसाला काही वापरला नव्हता. खडे मसाले थोडेसे आणि चिकनचा किंवा मटनचा कोणताही मसाला आहे तर तो ॲड करू शकतो आपण. आणि महत्त्वाचं म्हणजे दही, टोमॅटो प्युरी आणि कांदा जो आहे तर तो उभा चिरला जातो. पण अगदी साधा सिंपल अगदी झटपट होणारा असा हा चिकन पुलाव आहे. आणि चवीला तर खूप छानच अप्रतिमच झालं होतं. त्यानंतर हे काही कोरडे मसाले आहेत तर तेही ॲड केले. ते छान परतून घेतले. आणि राईस किंवा चिकनचा कोणताही किंवा मटण असेल
तर त्याचं असं बिर्याणी वगैरे काही बनवायची असेल तर महत्त्वाचं जी गोष्ट आहे तर ती पुदिना आहे. आणि या सगळ्यासाठी जी एक पेस्ट केली होती आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना त्याची पेस्ट केली होती. त्यामुळे त्याची टेस्ट इतकी सुंदर लागत होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं खूप जास्त मसालेदार असं बनवलंच नव्हतं. अगदी सिंपल. आणि मीराला आणि तिला असं काही नवीन वेगळं काही आवडलं तर तिची लगेच ऑर्डर असते, "आई हे आपल्याला पण बनवायचंय." अगदी बाहेर जरी कुठे हॉटेलमध्ये वगैरे काही खाल्लं आणि ते तिला आवडलं असेल तर तिची लगेच रिक्वायरमेंट असते, की हे घरी बनवायचंय आणि शक्यतो तिला घरी बनवलेलं पण आवडतं. तर इथे आमचे सर्व मेनूज जे आहेत जवळ-जवळ तर ते तयार झालेत आणि आम्ही चपाती, भाकरी वगैरे असं काही केलं नव्हतं. तर पराठे जे रेडीमेड मिळतात लच्छा पराठा तर तो आणला होता आणि तेच गरम केले होते. आणि हा जो आहे हा साक्षीने बनवलेला लच्छा प्याज अतिशय टेस्टी असा हा कांदा आहे, तो होता. त्याच्यामध्ये पण बरेचसे असे मसाले वगैरे टाकून तो बनवला होता, चाट मसाला वगैरे ॲड करून. पण याची टेस्ट खूप छान येते. तर असा होता. तर तयार झाल्या-झाल्या पहिल्यांदा तर मीराने जेवून घेतलं आणि आम्ही नंतर हे असं सर्वांनी एकत्र छान जेवण एन्जॉय केलं. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.